सर हॅपी बर्थडे. सर हॅपी बर्थडे. सर विश मेनी मेनी हॅपी सर एक मिनिट. सर एक मिनिट. सर बर्थडे पे बाईक हॅपी बर्थडे. साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोबाईल मोबाईल कुमार मागे घे ना कुमार. अरे चप्पल मागे मागे जरा. सर हॅपी बर्थडे. साहेब उद्धव ठाकरेंचा फोन आला होता का? सर सर एक मिनिट. सर एक मिनिट. इकडे सर इकडे सर इकडे. सर समोर समोर. हार्दिक शुभेच्छा. आलं कोण शोधते मला. पार्टी पाहिजे. 7 वाजले नाही अजूनपर्यंत. साहेब तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी पण तुम्ही अधिवेशनात आलाय, काम करताय. हा जो प्रश्न विचारतोय मला तर नॉर्मल बोलतोय काय. बघा वाढदिवस असला तरी मी चालू करू. हे रोल काय बोला. वाढदिवसाच्या दिवशी अधिवेशनात काम करताय. अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा सुद्धा झाली. काम असं आहे की वाढदिवस असला तरी मी जनतेचा सेवक आहे. माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आणि राज्याचा एक मंत्री म्हणून मी आज जनतेचा सेवक म्हणून आज ह्या विधिमंडळामध्ये काम करतोय, आज उपस्थित आहे. आणि म्हणून आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे महाराष्ट्रासाठी आणि हिंदू समाजासाठी माझं योगदान असलं पाहिजे या ईर्षेने आज मी आणि या जिद्दीने आज पण अधिवेशनामध्ये उपस्थित आहे. राज्याध्यक्ष विषय ट्रिपल तलाक बद्दल आज चर्चा झाली. काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की मुळामध्ये जो विचारलेली जी लक्षवेधी होती, जे आमच्या फरांदेताई आमदारांनी विचारलेली, मुस्लिम महिलांवर झालेला अत्याचार आणि त्या संबंधित झालेला GR आणि त्याला संबंधित आमचे मंत्री योगेश कदमजी अतिशय समर्पक असं उत्तर देत असताना या आम्ही जे वारंवार गजवाय हिंद चा मी उल्लेख करतो आम्ही की जिथे या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे मनसुबे आहेत त्याचे काही चित्र आज विधिमंडळामध्ये बघायला मिळालं. म्हणजे एका बाजूला जो काही त्या मुस्लिम महिलांना फोनवर बोलून तलाक 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 सांगून त्यांचं आयुष्य संपवलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांना न्याय देणं बाजूलाच राहिलं. पण इस्लाम में क्या लिखा है, इस्लाम में तो ट्रिपल तलाक क्या ऐसा है, म्हणून जसं काय आम्हाला वाटत होतं की आम्ही पाकिस्तानच्या विधानसभेमध्ये बसलोय, कराचीच्या विधानसभेमध्ये बसलोय, भारताच्या विधानसभेमध्ये बसलो ना, अशी भावना आली आम्हाला. म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आक्षेप घेतला आणि मुळामध्ये जे जे प्रश्न विचारत होते, ज्यांनी फरांदेताईंच्या लक्षवेधीवर आक्षेप घेतला, जे आम्हाला इस्लामचे धडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिकवत होते, त्यांनी कधीतरी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना संविधान महत्वाचं आहे की इस्लाम महत्वाचं आहे की कुराण महत्वाचं आहे. कधीतरी त्यांनी माझ्याबरोबर अशा खुल्या व्यासपीठावर उत्तर दिलं पाहिजे. आणि ज्या समान नागरिक कायद्याचा विरोध हे लोक उल्लेख करतात ते संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे. ह्यांची तुम्ही घरं तोडायला जा, लँड जिहादच्या नावाने बुलडोजर चढवायला जा, तर लगेच संविधान समोर दाखवतात.
आणि धर्माचा विषय आला तेव्हा याला संविधान आठवत नाही, बरोबर इस्लाम आणि कुराण आठवतं. म्हणून या सगळ्या गोष्टीवर आक्षेप आम्ही सगळ्या जणांनी घेतला आणि म्हणून हे सगळे जी काय बडबड कोणाला पाकिस्तानची बाजू घ्यायची असेल आणि इस्लामचे धडे दाखवायचे असतील ना, तर मदरशांनी मस्जिदमध्ये जाऊन शिकवा. विधानसभेमध्ये येऊन या सगळ्याची बाबतीची लेक्चर आम्हाला द्यायचे नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सरकार मुस्लिम विरोधी धोरणं राबवत आहे आणि त्यांची जी म्हणजे महिला अत्याचार कोणावर झाला, मुस्लिम महिलांवर, तर सरकार मुस्लिम विरोधी कसं झालं? म्हणजे तुम्ही तुमच्या जे जिहाद करणारे तुमच्या समाजामध्ये त्यांना सांगा ना, महिलांवर अत्याचार करू नका, ट्रिपल तलाक देऊ नका, हे सगळं सांगा तुम्ही. म्हणून अबू आझमीला खरंच म्हटलं तर खरंच वेळेत पाकिस्तान पाठवण्याची वेळ आलेली आहे, खुर्ची सकट. नाहीतर त्याला काय आता इथे जास्त राहा, इथे ठेवून इथे तो घाण करल्याशिवाय दुसरं काय करणार नाही. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या सना मलिक यांनी असं म्हटलंय की जे महाराष्ट्रात महिला गायब होत आहेत त्या फक्त मुस्लिम धर्माच्या नाहीत, सगळ्याच धर्माच्या आहेत. मग फक्त एक धर्म म्हणून टार्गेट केलं जात आहे. असं आहे की जेव्हा धर्माचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा राजकारण, पक्षाचा झेंडा, आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, कुठल्या महायुतीमध्ये, हे कुठलंच कोण मोजणार नाही. आमच्यासाठी आमच्या धर्माची अस्मिता महत्वाची. धर्मावर कोणी अगर आघात केला, कोणी अंगावर आलं तर आम्ही बीजेपी, काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते नंतर पहिलं हिंदू म्हणून त्या लोकांना चोख उत्तर देणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून कोणी अगर इथे येऊन आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत असेल तर त्यांनी राजीनामे देऊन डायरेक्ट पाकिस्तानात निघून जावं. पण मला आश्चर्य असं वाटतं, बाळासाहेबांचा काळ अगर काही असंख्य ज्येष्ठ पत्रकार सांगतील, ऑपरेशन तुडवा सुरू कधी होणार आहे, त्याची काय वेळ तारीख ठरली आहे का? बाळासाहेब असते तर अजूनपर्यंत सुरू झालं असतं. त्याच्यासाठी तारखा द्यायला लागत नाही. हे सुक्या धमक्या देत आहेत. भोकनेवाले कुत्ते काटते नाही, त्याच्यातलं संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आहे. हे चावत नाहीत. आदित्य ठाकरेचा आणि चावण्याचा काही संबंध नाही. मुळामध्ये मला नार्वेकर साहेबांना पत्र देऊन विचारायचे, ह्या एंट्री पॉइंटवर आदित्य ठाकरेच्या एंट्रीवर कशी एंट्री होणार? कारण आता ते स्कॅनिंग करतात ना, कधी कधी आवाजाने फोटो दाखवतात, पण आवाजाने मेल आहे की फिमेल कसं कळणार? असा तो विषय आहे थोडा. आणि म्हणून त्यांनी या संजय राजाराम राऊतनी ऑपरेशन तुडवा जरा लवकर चालू करावं. आम्ही थांबलोय. जुने शिवसैनिक असते ना तर आतापर्यंत चालू करून मोकळे झाले असते. हे उगाचचे सुख्या धमक्या देणारे. असा काय प्रस्ताव आला तर द्या, आम्ही विचार करतो. हिंदुत्वही विचारचं सरकार आहे. सगळ्या दृष्टिकोनातून विचार करू आणि पावलं उचलू. ट्रिपल तलाक के बारे में हिंदी में